नमस्कार मित्रांनो, 1968 सालची शेती आणि आजची शेती. नमस्कार मित्रांनो, कान्हे पाटील फार्मिंग मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशीच नवीन नवीन शेत संबंधी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो प्रत्येक शेतकऱ्यांच्या हृदयात स्पर्श करतो. 1968 सालची शेती आणि आजची शेती. त्या काळातील शेती मनाची आणि मातीची जोड होती. त्या काळातील शेती साधी होती पण पवित्र होती. ना ट्रॅक्टर ना मशीन, फक्त 2 बैल, नागर आणि मेहनत. शेतकरी सकाळी सूर्य उगवायच्या आधी उठायचा, मातीचा सुगंध घेत आपल्या दिवसाची सुरुवात करायचा. त्या काळात खत नव्हती पण शेणखत आणि गोमूत्र होतं. औषध नव्हती पण विश्वास होता मातीवर, निसर्गावर आणि स्वतःच्या घामावर. शेती म्हणजे त्याच्यासाठी केवळ उपजीविका नव्हती, ती होती संस्कृती, श्रद्धा आणि प्रेमाचं नातं. घरचं अन्न घरच्या शेतातूनच यायचं आणि त्यात समाधानाचा स्वाद असायचा. आजची शेती विज्ञानाचं नवरूप. आज काळ बदलला आहे. शेतीत विज्ञान आलं, तंत्रज्ञान आलं, ड्रिप, स्प्रिंकलर, ड्रोन, ॲप्स, सगळं काही उपलब्ध आहे. आजचा शेतकरी शिक्षित आहे. मोबाईलवर बाजारभाव बघतो, खत मोजतो, बियाणं ऑनलाईन घेतो. हो, उत्पादन वाढलं आहे पण प्रश्न एकच, समाधान तितकंच वाढलंय का? तेव्हा शेती मनाने केली जायची, आज आकड्यांनी होती. तेव्हा शेतकरी जमिनीची बोलायचा, आज मशीनशी बोलतो. प्रगती झाली आहे पण भावनेचा ओलावा कमी झाला आहे. जमिनीशी नातं ठेवा. दोन्ही काळ महत्त्वाचा आहे. 1968चं अनुभवाचं युग आणि 2025चं विज्ञानाचं युग. पण खरी ताकद आहे या दोघांमधला समतोल राखण्यात. आपण तंत्रज्ञान वापरूया पण त्या जुन्या काळातील मनही जपूया. कारण शेती म्हणजे फक्त धंदा नाही, ती आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. संदेश मित्रांनो, मशीन येतील, ॲप्स येतील पण मातीशीच नातं टिकवलं पाहिजे. कारण त्या मातीवरचं आपलं अस्तित्व आहे. जमिनीवर प्रेम ठेवा, सेंद्रिय शेती करा, स्वच्छ हवा जपा. सेंद्रिय शेती, स्वच्छ हवा, यशाचा मार्ग इथूनच जावा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. कान्हे पाटील फार्मिंग मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय किसान, जय भारत, जय महाराष्ट्र.